आपलं शहर आता स्मार्ट होतंय। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी गीता घाडी। स्मार्ट न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। मुंबईमध्ये डेल्टा प्लसचा बळी गेल्यामुळे धास्ती वाढली, कठोर नियमावलीचा बडगा सज्ज। प्रशासनाकडून महानगरपालिका निवडणूक तयारी गतिमान। कल्याण ज्वेलर्सच्या स्थलांतरित शोरूमचे उद्घाटन। मनपा प्रशासकांनी केल्या अधिकाऱ्यांना सूचना। नागपंचमी आणि श्रावण शुक्रवार उत्साहात साजरा। कोगनोळीत मंत्री शशिकला जोल्ले यांच्याकडून पूरग्रस्तांना किटचे वितरण। खानापूर महामार्गाचे रुंदीकरण गतिमान करण्याची मागणी। श्री क्षेत्र दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिरात नागपंचमी उत्साहात। बसवनकुटची शुद्ध पाणी प्रकल्पाचे उद्घाटन। आयुष्यात अडचणीचे प्रसंग सांगून येत नाहीत, म्हणूनच अशा प्रसंगात पाठीशी उभं राहणारे नाव म्हणजेच अन्वेकर गोल्ड। गेल्या 15 वर्षापासून सोने आणि चांदीच्या दागिन्यावर सर्वात जास्त सुलभ तारण कर्ज रक्कम देणारे आणि सर्वात कमी व्याजदर आकारणारे। कोणत्याही बँकेत सोन्या चांदीचे गहाण ठेवलेले दागिने सोडवून घेऊन आजच्या मार्केट दराप्रमाणे योग्य किमतीस खरेदी करणारे। दागिना असो वा विश्वास, आम्ही मोल जाणतो। अन्वेकर गोल्ड। अन्वेकर गोल्ड 8884388863। आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या। मुंबईमध्ये कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे पहिल्या मृत्यूची नोंद झाली आहे। घाटकोपरमधील एका 63 वर्षीय महिलेचा कोरोना डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे जुलै महिन्यामध्ये मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे। डेल्टा व्हेरिएंटमुळे महाराष्ट्रात झालेला हा दुसरा मृत्यू आहे। यापूर्वी रत्नागिरीमधील एका 80 वर्षीय महिलेचा डेल्टा व्हेरिएंटमुळे 13 जून रोजी मृत्यू झाला होता। मुंबईमधील या महिलेचा मृत्यू डेल्टा व्हेरिएंटमुळे झाल्याची माहिती 11 ऑगस्ट रोजी समोर आली आहे। मुंबई महानगरपालिकेने केलेल्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमध्ये हा खुलासा झालाय। राज्याच्या आरोग्य विभागाने कोरोना रुग्णांमधील जीनोम सिक्वेन्सिंगच्या अभ्यासामध्ये 7 जणांना डेल्टा प्लस व्हेरिएंटची लागण झाल्याची माहिती समोर आली होती। त्यानंतर महापालिकेने डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या रुग्णांचा शोध सुरू केला। याच चाचण्यादरम्यान या महिलेचीही चाचणी घेण्यात आलेली होती। कुटुंबियांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या माहितीनुसार या महिलेचा मृत्यू 27 जुलै रोजी झाला। आता या महिलेच्या संपर्कात आलेल्या दोघांना डेल्टा व्हेरिएंटचा संसर्ग झाला होता। यातील एका 63 वर्षीय महिला रुग्णाचा डेल्टा व्हेरिएंटमुळे मृत्यू झाला आहे। यामुळे मुंबई शहरावर पुन्हा एकदा चिंतेचे ढग दाटले आहेत। कठोर नियमावलीचा बडगा सज्ज। राज्यातील कोरोनाची परिस्थिती अद्याप पूर्णतया नियंत्रणात आलेली नाही, त्यामुळे कोणत्याही क्षणी कठोर नियमावलीचा बडगा उगारला जाऊ शकतो, असा इशारा मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी राज्यातील तमाम जनतेला दिला आहे। त्यामुळे राज्यात पुन्हा लॉकडाऊन सुरू होणार का या चर्चेने जोर धरला आहे। कोरोनाचा प्रभाव वेळीच रोखण्यासाठी आवश्यक पावले त्वरित गतीने उचलण्यात येतील, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे। त्याचबरोबर आरोग्य तज्ज्ञांच्या बैठकीचे आयोजन केले आहे। त्यामुळे राज्यात कोणता निर्णय घेतला जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। कर्नाटक राज्यात प्रामुख्याने राजधानी बेंगलोर येथे कोरोनाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे। विशेषतः बालचमूमध्ये रोगाचा प्रसार वाढीस लागला आहे, अशी माहिती सामोरी आली आहे। त्यामुळे आता पुन्हा एकदा निर्बंध लागू करण्याचा प्रस्ताव सरकारसमोर आहे। त्यामुळे याबाबतचा निर्णय लवकरच घेतला जाऊ शकतो, असे संकेत स्पष्ट झाले आहेत। त्यामुळे सर्वत्र लॉकडाऊन लागू होणार का यावर चर्चेने जोर धरला आहे। प्रशासनाकडून महानगरपालिका निवडणूक तयारी गतिमान। राज्य निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केल्यामुळे महापालिका प्रशासन कामाला लागले आहे। निवडणूक कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण, स्ट्रॉंग रूम आणि मतमोजणीसाठी आतापासूनच तयारी करण्यात येत असून गुरुवारी शहरातील 4 महाविद्यालयांची चाचपणी करण्यात आली। महापालिका निवडणुकीसाठी 16 ऑगस्ट पासून अधिसूचना जारी होणार आहे। 3 सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे। त्याआधी निवडणूक कर्मचाऱ्यांना
प्रशिक्षण देण्यासाठी, मतदान यंत्रे ठेवण्यासाठी आणि मतमोजणीसाठी ज्योती महाविद्यालय, मराठी विद्यानिकेतन, सेंट झेवियर्स आणि वनिता विद्यालय या ठिकाणी पाहणी करण्यात आली आहे। महापालिका आरोग्याधिकारी डॉक्टर संजय डुमगोळ, शहर अभियंते यांच्याकडून पाहणी करण्यात येणार आहे। 6 जागांपैकी एका जागेची मतमोजणीसाठी निवड करण्यात येणार आहे। पाहणी अहवाल दिल्यानंतर जिल्हाधिकारी एम.जी. हिरेमठ शनिवारी जागेवर शिक्कामोर्तब करणार आहेत। त्यामध्ये ज्योती महाविद्यालयाची निवड करण्याची शक्यता आहे। कल्याण ज्वेलर्सच्या स्थलांतरित शोरूमचे उद्घाटन। पूर्वी खडे बाजार येथे असलेले कल्याण ज्वेलर्स शोरूम शुक्रवारी रोजी समादेवी गल्लीत नव्याने स्थलांतरित करण्यात आले। या शोरूमचे शानदार उद्घाटन शुक्रवारी करण्यात आले। बिल्डर संतोष जवळकर यांच्या हस्ते फीत कापून तर सचिन देशपांडे, सुधीर पानारी, अरुण होसमनी, कॅप्टन गिरीश, राधा गिरीश, कल्याण ज्वेलर्सचे प्रमुख व्यवस्थापक जोस, ब्रँच मॅनेजर सोमू PS यांच्या हस्ते समई प्रज्वलित करून उद्घाटन करण्यात आले। ब्रँच मॅनेजर PS सोमू आणि प्रमुख व्यवस्थापक जोस यांनी उपस्थित पाहुण्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले। या प्रसंगी रिजनल मॅनेजर मनोज यांच्या हस्ते श्री गणेश मूर्तीला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले। या नवीन शोरूम मध्ये विविध प्रकारच्या दागिन्यांची आकर्षक श्रेणी उपलब्ध आहे। मकरंद वाली, संगीता पानारी, पिंकी जवळकर, रेश्मा वाली, डॉक्टर हेमा शांतिगेरी, मधु होसमनी, बेळगाव जिल्हा केरळ समाजाचे अध्यक्ष कॅप्टन गिरीश, राधा गिरीश यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। मनपा प्रशासकांनी केल्या अधिकाऱ्यांना सूचना। निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले आहे। त्यासाठी आपण आता सज्ज राहिले पाहिजे। कोठेही घाई गडबड होऊ नये, कामात हलगर्जीपणा होऊ नये याची दक्षता अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घ्यावी, अशी सूचना जिल्हाधिकारी तथा प्रशासक एम.जी. हिरेमठ यांनी केल्या। महापालिका सभागृहात गुरुवारी प्रशासक हिरेमठ यांनी अधिकारी वर्गाची विशेष बैठक घेतली। निवडणूक आयोगाकडून येणाऱ्या सर्व सूचनांचे पालन प्रत्येकाने करणे गरजेचे आहे। मतदार यादी, आवश्यक साहित्य, आवश्यक जागांची पाहणी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात यावे। आपण जर चांगले काम केले तर सर्वांकडून प्रशंसा होईल, त्यामुळे कोणीही कामात हयगय करू नये, अशी सूचना त्यांनी केली। बैठकीला निवासी जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी, प्रभारी आयुक्त लक्ष्मी निपाणीकर, महसूल उपायुक्त S.B. दडगौडर, आरोग्याधिकारी डॉक्टर संजय डुमगोळ, कौन्सिल सचिव H.B. पीरजादे आदी उपस्थित होते। नागपंचमी आणि श्रावण शुक्रवार उत्साहात साजरा। श्रावण महिन्याचा आनंद आणि उत्साह द्विगुणित करणारा नागपंचमीचा सण शुक्रवारी उत्साहात साजरा करण्यात आला। या निमित्ताने घरोघरी तसेच सार्वजनिक ठिकाणी नागदेवतेचे पूजन करून नागपंचमी साजरी करण्यात आली। महिला वर्गाने श्रद्धेने नागदेवतेचे पूजन केले, तसेच नैवेद्य आणि फराळ यांचा आस्वाद घरोघरी घेण्यात आला। मागील काही महिन्यांपासून आलेली मरगळ झटकून या सणाचा आनंद घेण्यात आला। श्रावणातील पहिल्याच शुक्रवारी नागपंचमी आल्यामुळे साऱ्यांच्या उत्साहाला उधाण आले होते। पहिल्या श्रावण शुक्रवारी केले जाणारे लक्ष्मीपूजन देखील पार पडले। शहरातील अनेक ठिकाणी असणाऱ्या मंदिरांमध्ये विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। भक्तवर्गाने शहरातील श्री लक्ष्मी मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतले। कोगनोळीत मंत्री शशिकला जोल्ले यांच्याकडून पूरग्रस्तांना किटचे वितरण। कर्नाटक मंत्रिमंडळात दुसऱ्यांदा स्थान मिळविणाऱ्या निप्पाणी भागाच्या आमदार आणि कॅबिनेट मंत्री शशिकला जोल्ले यांनी कोगनोळी येथे भेट दिली। यावेळी पूरग्रस्त नागरिकांना 333 जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वितरण मंत्री जोल्ले यांच्या हस्ते करण्यात आले। सदर किट वितरण जोल्ले उद्योग समूहातर्फे केले। प्रारंभी येथील मराठा मंडळ सांस्कृतिक भवन येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार अर्पण मंत्री शशिकला जोल्ले यांनी केला। यावेळी नूतन कॅबिनेट मंत्री जोल्ले यांचा सत्कार कोगनोळी भाजपा कार्यकर्त्यांसह विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला। या प्रसंगी बोलताना शशिकला जोल्ले यांनी सरकारच्या योजनांबद्दल माहिती दिली। यावेळी सुनील माने, धनाजी कागले, विलास नाईक, तौसिफ मुल्ला, सचिन पाटील, विद्या वटकर, वंदना चौगुले, स्वाती शिंत्रे, सुजित माने, सचिन चौगुले यांच्यासह अनेक भाजपा कार्यकर्ते आणि शेकडो जनसमुदाय उपस्थित होता। सगळ्यांना मी फोन करून सांगितलं होतं आणि मी सांगायचं विसरलं की तिथं दिल्लीत जाऊन बसलं म्हणून सांगितलं होतं।
तुम्हाला माहित आहे हे राज्य सगळं 2 वेळा फिरून आणि माझ्या मतदारसंघामध्ये कमीत कमी 200 लोक मयत झाली होती अनेक कारणांनी. मी माझ्या मतदारसंघात पण सगळ्यांच्या घराला भेट देत माझा पाय चालायलाच येत नव्हतं, उचलून टाकायलाच येत नव्हतं. कारण तुम्हाला माहित आहे मोठा ऍक्सिडेंट झाला होता, पायामध्ये सळ्या बिळ्या सगळ्या आहेत, अजून तसंच घेऊन फिरतोय. उचलून ठेवताना डोळ्यातनं पाणी येत होतं, असं मला त्रास होत होता. म्हणून डॉक्टरने सल्ला दिला की 20 दिवस बेड रेस्ट घ्यायला पाहिजे, अजिबात पाय उचलून ठेवायचं नाही म्हणून सांगितलं. तर म्हणून मी इथे यायला झालं नाही, हे तुम्हाला सगळ्यांना माहित असू दे. खानापूर महामार्गाचे रुंदीकरण गतिमान करण्याची मागणी. बेळगाव गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सध्या सुरू आहे. बेळगावकडून खानापूरकडे जाणाऱ्या मार्गाच्या कामाची गती सध्या पावसामुळे मंदावली आहे. त्यामुळे अद्यापही या कामाला विशेष गती लाभलेली नाही. त्यामुळे या मार्गाचे काम गतिमान होण्याची गरज व्यक्त होत आहे. बेळगावकडून मच्छे, देसूर आणि त्यापुढे जाणाऱ्या महामार्गावर काम सुरू असल्याचे दिसून येत आहे. मात्र कामाची गती पाहता या कामाला अद्यापही विलंब लागण्याचे चिन्ह दिसत आहे. त्यामुळे सदर काम गतिमान झाल्यास बेळगाव ते खानापूर हा प्रवास सुलभ होण्याची शक्यता आहे. या महामार्गावरील कामाला गती येण्याच्या दृष्टीने महामार्ग खात्याने अधिक प्रयत्न करणे आवश्यक आहे, परंतु त्याकडे दुर्लक्ष झाले असल्याचे दिसून येत आहे. खानापूरच्या पुढील रामनगर आणि तेथून पुढे अनमोडपर्यंतचा टप्पा समस्यांच्या गर्तेत अडकला आहे. मात्र त्या तुलनेत बेळगाव खानापूर हे काम समाधानकारक झाले आहे. मात्र अद्याप शिल्लक राहिलेली कामे गतिमान झाल्यास बेळगाव खानापूर प्रवास सुलभ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. श्री क्षेत्र दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिरात नागपंचमी उत्साहात. श्री क्षेत्र दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिर येथे पवित्र श्रावण महिन्यातील पहिला सण नागपंचमी निमित्त कपिलेश्वर मंदिर स्थित अष्टकुल नागदेवता मंदिरामध्ये सकाळी विशेष रुद्राभिषेक, नागस्तुती, नागस्तुत्य पठण तसेच नवनाग स्तोत्र पठण करून महाआरती करून भक्तांसाठी मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले. यावेळी अध्यक्ष सुनील बाळेकुंद्री, राजू भातकांडे, अभिजित चव्हाण, राहुल कुरणे, अविनाश खंडूकर, विवेक पाटील, नागराज कट्टी, सचिन आनंदाचे, ओमकार पोटे, तानाजी मुदगेकर आदी ट्रस्टी सेवेकरी उपस्थित होते. बसवनकुर्चीत शुद्ध पाणी प्रकल्पाचे उद्घाटन. बसवनकुर्ची येथील देवराज अर्स कॉलनीत आमदार अनिल बेनके यांच्या हस्ते शुद्ध पाणी पुरवठा प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. देवराज अर्स कॉलनीत गेल्या अनेक दिवसांपासून पाण्याची समस्या होती. याची दखल घेत आमदार बेनके यांनी या परिसरात शुद्ध पाणी पुरवठा प्रकल्प उभारला आहे. त्यामुळे लोकांची सोय होणार आहे. सोमवारी सकाळी आमदार बेनके यांनी या प्रकल्पाचे उद्घाटन केले. यावेळी स्थानिक रहिवासी आणि महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते. लवकरच या भागात 24 तास पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. त्यासाठी सर्वे सुरू आहे. सर्वे संपल्यानंतर लवकरच हे काम सुरू होणार आहे. याशिवाय येथील गटार आणि इतर समस्या सोडवण्यात येतील अशी ग्वाही आमदार अनिल बेनके यांनी दिली. ಈಗಾಗಲೇ ನೀವೆಲ್ಲರೂ ಹೇಳಿದಂತೆ ನನ್ನ ಅನಿಸಿಕೆ ಪ್ರಕಾರ ನಾವು ಬಹಳಷ್ಟು ರೋಡ್ಗಳನ್ನು ಆಲ್ರೆಡಿ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಜೊತೆ ನಮ್ಮ ಇಂದ ಬಸವ ಮಂಟಪ ಅದರದ್ದು ನೀವು ಒಂದು ಕಮಿಟಿ ಮಾಡಬೇಕಂತ ನಾ ವಿನಂತಿ ಮಾಡ್ತೀನಿ. ಹೌದು ಸರ್, ಕಮಿಟಿ ಮಾಡಿದ ಮೇಲೆ ನಿಮ್ಗೆ ಅದಕ್ಕೆ ಬಸವ ಮಂಟಪ ಹ್ಯಾಂಡ್ ಓವರ್ ಮಾಡ್ತೀವಿ. ಅದರದ್ದು ನೀವು ಸಾರ್ವಜನಿಕವಾಗಿ ಉಪಯೋಗ ಮಾಡ್ಕೋಬೇಕು. ಇವತ್ತಿಂದ ಉಪಯೋಗ ಮಾಡ್ಕೊರಿ, ಅದ ಬೇರೆ, ಆದರೆ ಕಮಿಟಿನ ಮಾಡಿ ಅದರದ ಸಣ್ಣ ಪುಟ್ಟು ಈ ಭಾಗದ ಜನರ ಸಲುವಾಗಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಅವಕಾಶ ಮಾಡಿಕೊಟ್ಟು ಅದನ್ನು ಉಪಯೋಗ ಮಾಡ್ಕೊರಿ. ಇವತ್ತು ನಾವು ನಿಮ್ಗೆ ಗೊತ್ತಿರಬೇಕು RO ಪ್ಲಾಂಟನ್ನು ಉದ್ಘಾಟನೆ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. या बुलेटिन मधील पुढील बातम्या छोट्याशा विश्रांतीनंतर. Poddar Brothers Jewelers. A perfect blend of traditional and modern jewelry in North Karnataka, Goa and Southern Maharashtra, serving since 5 generations.
exclusive gold, silver and platinum jewelry showroom. Poddar Brothers, Poddar Sons and Grandsons. Khade Bazar, Belgaum. Call is on 0831 240 5550 or 51 or 52 or 53. Visit us at www.poddarjewelers.com. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, आईपीएल मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831 243577। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। कोरोना संसर्ग टाळण्यासाठी जिल्ह्यात वीकेंड लॉकडाऊन जारी केला आहे। याचा फटका व्यावसायिक कामगारांना बसला आहे। हा लॉकडाऊन रद्द करण्याची मागणी चेंबर ऑफ कॉमर्स तर्फे जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे। शेजारील महाराष्ट्रात कोरोना संसर्ग वाढल्याने कर्नाटक सरकारने सीमावर्ती जिल्ह्यात वीकेंड लॉकडाऊन जारी केला आहे। यामुळे व्यवसायात नुकसान होत असून सध्या सणासुदीचा काळ सुरू आहे। व्यापाऱ्याला वेग येत असताना पुन्हा लॉकडाऊनचा फटका बसत आहे। लॉकडाऊन मागे घेऊन काटेकोर नियम लागू करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली आहे। चेंबरचे अध्यक्ष पंचाक्षरी चोन्नद, सदस्य सीसी होन्नडकट्टी, हेमेंद्र पोरवाल, सुनील नाईक, रोहित कापडिया, राजेंद्र मुतकेकर उपस्थित होते। गणेशोत्सवासाठी नियमांची चौकट जाहीर। कोरोना संकटात सार्वजनिक आणि घरगुती गणेशोत्सव साजरा करण्यास नियमावली जाहीर करण्यात आली आहे। लोकांच्या धार्मिक भावनांचा आदर करत पारंपरिक गणेशोत्सव सोहळा करण्यासाठी मार्गदर्शक सूचना निश्चित केल्या आहेत। घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करताना तो शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करूनच करावा लागणार आहे। सार्वजनिक ठिकाणी 4 फुटांपेक्षा जास्त नसलेली आणि घरात 2 फुटांपेक्षा जास्त उंच मूर्ती नसावी अशा गणेश मूर्ती स्थापित केल्या पाहिजेत। सार्वजनिक श्री मूर्तींची प्रतिष्ठापना केवळ मंदिर परिसरातच झाली पाहिजेत। इतर कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी किंवा रस्त्यावर होता कामा नये असा आदेश सरकारने दिला आहे। सार्वजनिक श्री मूर्तीची प्रतिष्ठापना जवळच्या मंदिरात करावी। गणेशोत्सव मंडळ आणि समित्यांना स्थानिक प्रशासनाकडून पूर्व परवानगी असणे आवश्यक आहे। गणेशोत्सवाच्या काळात सांस्कृतिक, संगीत, नृत्य किंवा कोणत्याही कार्यक्रमांना परवानगी नाही। गणेशोत्सवात मूर्ती आगमन किंवा विसर्जनावेळी कोणत्याही कारणास्तव कोणत्याही प्रकारची मिरवणूक काढणे वर्ज्य आहे आणि यावर संपूर्णपणे निर्बंध घालण्यात आले आहेत। नव्या रस्त्यांची 30 वर्षापर्यंत हमी, आमदार अभय पाटील यांची माहिती। स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत शहरातील दोन्ही भागात विकासाची कामे हाती घेण्यात आली आहेत। या कामांतर्गत काल गुरुवारी शहापूर बॅरिस्टर नाथपै चौक ते खासबाग बसवेश्वर सर्कल दरम्यानच्या दुतर्फी मार्गांच्या सिमेंट कॉन्क्रीट कामाचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी बोलताना दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी नवे सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते 30 वर्षांपर्यंत चांगले राहतील असेही स्पष्ट केले। उपनगर परिसरातील अत्यंत महत्त्वाचा आणि वर्दळीचा रस्ता मानला गेलेल्या शहापूर बॅरिस्टर नाथपै चौक ते खासबाग बसवेश्वर चौक दरम्यानच्या दुतर्फा कामाची सुधारणा सुरू आहे। या मार्गावर गटारीचे काम पूर्ण करण्यात आले आहे। त्याचबरोबर रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या दुभाजकावर छोट्या व्यावसायिकांसाठी दुकाने बांधली जात आहेत। या मार्गाच्या सिमेंट कॉन्क्रीट कामाचा शुभारंभ करण्यात आला। विद्याभारतीतर्फे चिकनगुनिया डेंग्यू लसीकरण। अणगोळ येथील संत मीरा इंग्रजी शाळेत विद्याभारती बेळगाव जिल्हा संघटनेच्या वतीने संत मीरा शिक्षकांना
पालक आणि मुलांना चिकनगुनिया डेंग्यू प्रतिबंधक लस देण्यात आली। विद्याभारती बेळगाव जिल्हाध्यक्ष राघवेंद्र कुलकर्णी, विद्याभारती राज्य सहसचिव सुजाता दप्तरदार, शाळेच्या उपमुख्याध्यापिका ऋतुजा जाधव, गीता वरपे, वीणा जोशी आणि विद्याभारती जिल्हा शारीरिक प्रमुख चंद्रकांत पाटील, चंद्रकांत तुर्केवाडी यांच्या हस्ते शिक्षकांना आणि पालकांना डेंग्यू चिकनगुनिया प्रतिबंधक लस देण्यात आली। या प्रसंगी विद्याभारती जिल्हाध्यक्ष राघवेंद्र कुलकर्णी यांनी आगामी काळात येणाऱ्या तिसऱ्या लाटेबाबत जागृती बाळगली पाहिजे आणि सुरक्षित अंतर, सॅनिटायझर, मास्कचा वापर करणे गरजेचे आहे असे ते म्हणाले। या प्रसंगी निमंत्रित मान्यवरांसह शिक्षक, पालकवर्ग उपस्थित होता। विधान परिषदेच्या प्रतोदपदी पुन्हा महंतेश कवटकीमठ। विधान परिषदेच्या मुख्य प्रतोदपदी आमदार महंतेश कवटकीमठ यांची फेरनिवड करण्यात आली आहे। या निवडीनंतर मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची त्यांनी भेट घेतली। त्यावेळी त्यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले। आमदार महंतेश कवटकीमठ हे जिल्हा भाजपमधील संयमी आणि संघटन कौशल असणारे नेते म्हणून ओळखले जातात। त्यांच्या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे। राऊंड टेबल चेअरमनपदी गौरव देसाई यांची निवड। गोवा येथे राऊंड टेबल इंडिया BCRT 237 या संघटनेच्या 8व्या सर्वसाधारण सभेत गौरव देसाई यांची चेअरमनपदी तर श्रीनिवास रायबागी यांची सचिवपदी एकमताने निवड करण्यात आली। राऊंड टेबल इंडिया BCRT 237 या संघटनेची नुकतीच 8वी सर्वसाधारण सभा पार पडली। माजी चेअरमन नितीन काटवा आणि सुदर्शन जाधव यांनी स्वागत केले। सभेत नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली। चेअरमनपदी गौरव देसाई, उपचेअरमन राजू दोड्डणवर, सचिव श्रीनिवास रायबागी तर खजिनदार सिद्धार्थ हेड्डा यांची निवड करण्यात आली। यावेळी रोहित देसाई, नंदन भंडारी, राहुल रायबागी, अश्विन माचा, ध्रुव पटेल, अजिंक्य कालकुंद्रीकर आदी उपस्थित होते। नूतन कार्यकारिणीने पुढील 2 वर्षात वेगवेगळे उपक्रम राबविण्याची ग्वाही दिली। अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे स्वातंत्र्य दिनी विशेष कार्यक्रम। रविवार दिनांक 15 ऑगस्ट रोजी होणाऱ्या स्वातंत्र्य दिनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने विशेष उपक्रम होणार आहे। देशभरात 1,28,335 ठिकाणी ध्वजवंदन करण्यात येणार आहे। देशभक्तीचे प्रतीक म्हणून हा उपक्रम करून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली। भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हा युवा वर्गासाठी प्रेरणादायी ठरावा यासाठी या उपक्रमाचे आयोजन आहे। पुढील वर्षी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या संस्थेला 75 वर्षे पूर्ण होत आहेत। त्याचा प्रारंभ या स्वातंत्र्य दिनापासून करण्यात येईल, अशी माहिती संस्थेचे राज्य सचिव प्रतीक माळी यांनी पत्रकार परिषदेत दिली। यावेळी परिषदेचे सदस्य उपस्थित होते। बंदुका जमा करण्याचे आवाहन। महापालिका निवडणुकीची घोषणा झाल्याने पोलीस खातेही कामाला लागले आहे। ज्यांच्याकडे परवानाधारी बंदुका आहेत त्या पोलीस ठाण्यात नेऊन जमा करण्याचा आदेश पोलीस आयुक्त डॉक्टर के त्यागराजन यांनी बजावला आहे। शहर परिसर आणि तालुक्यातील आयुक्तालयाच्या अखत्यारीत येणाऱ्या सर्व ठाण्यांच्या हद्दीतील अनेकांकडे स्वरक्षणासाठी परवानाधारी बंदुका आहेत। पालिका निवडणुकीची घोषणा झाली आहे ती शांततेत आणि कायदा आणि सुव्यवस्थेचा भंग न होता पार पडावी यासाठी पोलीस खात्याची मोठी जबाबदारी आहे। त्याचे पहिले पाऊल म्हणून गुरुवारी पोलीस आयुक्तांनी बंदुका जमा करण्याचा आदेश बजावला आहे। वाढदिनी केला कोरोना योद्ध्यांचा सत्कार। कंगरा गल्ली येथील सामाजिक कार्यकर्ते आकाश हलगेकर यांनी आपल्या वाढदिनाचे औचित्य साधून कोरोना योद्ध्यांचा सन्मान करण्यात आला। कोविड काळामध्ये कोरोना बाधितांची सेवा करणाऱ्या 50 कोरोना योद्ध्यांचा त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचा सत्कार करण्यात आला। कोरोना सावटात रुग्णवाहिका चालिका म्हणून उल्लेखनीय सेवा बजावलेल्या सामाजिक कार्यकर्त्या कोरोना योद्ध्या माधुरी जाधव यांचा बसवराज रायवळ यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी सिद्धराय मेत्री, शंकर कांबळे, सतीश पाटील, संतोष कांबळे, अमोल चौगुले, आकाश हलगेकर उपस्थित होते। आकाश हलगेकर यांनी सर्व योद्ध्यांच्या कार्याबद्दल कौतुक करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या। जिल्हाधिकाऱ्यांच्या मनधरणीनंतर आयुक्त रुजू।
कचरा समस्या आणि कामकाजातील राजकीय हस्तक्षेपामुळे नाराज होऊन रजेवर गेलेले आयुक्त जगदीश के.एच. अखेर शुक्रवारी रुजू झाले आहेत. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी केलेली मनधरणी यशस्वी ठरली आहे. महापालिका निवडणूक जाहीर झाल्यानंतर आयुक्त विना निवडणुकीचे कामकाज कोण सांभाळणार असा प्रश्न होता. नाराज असलेले आयुक्त के.एच. जगदीश पुन्हा महापालिकेत रुजू होण्यास तयार नव्हते. पण याबाबत जिल्हाधिकारी तथा प्रशासक एम.जी. हिरेमठ यांनी मनधरणी करत किमान निवडणूक पार पडेपर्यंत तरी महापालिकेत रुजू होण्याची विनंती केली. त्यामुळे आयुक्त जगदीश पुन्हा सूत्रे स्वीकारण्यास तयार झाले आहेत. कणबर्गीमधील शेतजमीन संपादनाला विरोध. बुडाच्या माध्यमातून कणबर्गी येथे निवासी योजना राबविण्याचा प्रस्ताव आहे, परंतु याला स्थानिक शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला आहे. या संदर्भात बुडा कार्यालयासमोर निदर्शने करून शेतकऱ्यांनी आपल्या भावना प्रकट केल्या. सदर शेतजमीन पिकाऊ आहे, त्यामुळे जमीन गेल्यास शेतकऱ्यांना संकटाचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे हे भूसंपादन रद्द करावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. बुडा आयुक्त बी.टी. दिनेश कुमार यांना हे निवेदन देण्यात आले. यावेळी श्री सिद्धेश्वर शेतकरी संघटना, रयत संघटना आणि इतर शेतकरी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. जागतिक युवा तिरंदाजी स्पर्धा, कोमलिका बारी अंतिम फेरीत. भारताची कौशल्यवान तिरंदाज कोमलिका बारीने गुरुवारी जागतिक युवा तिरंदाजी स्पर्धेतील 21 वर्षाखालील रिकव्हर प्रकाराची अंतिम फेरी गाठली. कोमलिकाने भारतासाठी पदक निश्चिती केली असून रविवारी तिला सलग दुसरे जागतिक जेतेपद मिळवण्याची संधी आहे. जमशेदपूरच्या 19 वर्षीय कोमलिकाने यापूर्वी 18 वर्षाखालील जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक कमावले आहे. गुरुवारी तिने उपांत्य फेरीत अमेरिकेच्या कॅसी कॉफहोल्डला 6-4, 28-27, 25-28, 28-26, 25-30, 29-25 असे पराभूत केले. आता रविवारी होणाऱ्या अंतिम लढतीत तिच्यासमोर स्पेनच्या एलिया कॅनल्सचे कडवे आव्हान असेल. कोमलिकाने ही लढत जिंकल्यास दीपिका कुमारीनंतर अशी कामगिरी करणारी ती भारताची दुसरी तिरंदाज ठरेल. दीपिकाने 2009 आणि 2011 मध्ये अनुक्रमे कॅडेट आणि कनिष्ठ गटात सुवर्णपदक पटकावले होते. पॅरालिम्पिक्ससाठी राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार सोहळा लांबणीवर. मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनी 29 ऑगस्टला राष्ट्रीय क्रीडा दिनी होणारा राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार सोहळा यंदा लांबणीवर पडणार आहे. टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये दिमागदार कामगिरी करणाऱ्या क्रिकेटपटूंचाही यात समावेश करण्यासाठी केंद्र सरकारने निवड समितीला सूचना केली आहे. पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धा 24 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर या कालावधीत होणार आहेत. राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांसाठी निवड समिती नेमण्यात आली आहे, परंतु निवड प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी त्यांना आणखी काही काळ थांबण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, असे क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले. दरवर्षी 29 ऑगस्टला देशातील क्रीडापटूंना खेलरत्न, अर्जुन, द्रोणाचार्य आणि ध्यानचंद पुरस्काराने गौरविण्यात येते. गतवर्षीप्रमाणेच यंदाही आभासी स्वरूपात हा पुरस्कार सोहळा होईल, असे क्रीडा मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले. सुपर चषकावर चेल्सीचे वर्चस्व. बलती गोलरक्षक केपा अरिझाबलगाने मोक्याच्या क्षणी अडवलेल्या 2 पेनल्टीच्या बळावर चॅम्पियन्स लीग विजेत्या चेल्सीने आणखी एका जेतेपदावर मोहोर उमटवली. बरोबरीची कोंडी फोडण्यासाठी सडन डेथपर्यंत रंगलेल्या सुपर चषकाच्या अंतिम फुटबॉल सामन्यात चेल्सीने विलारेयालला 1-1, 6-5 असे नेस्तनाबूत केले. दरवर्षी चॅम्पियन्स लीग आणि युरोपा लीगच्या विजेत्यांमध्ये सुपर चषकासाठी चढाओढ रंगते. 2020-21च्या हंगामात चेल्सीने मँचेस्टर सिटीला पराभूत करून चॅम्पियन्स लीग जिंकली. नेमबाजीतील अपयशाचे त्रिस्तरीय मूल्यमापन. टोक्यो ऑलिम्पिकमधील भारतीय नेमबाजांच्या निराशाजनक कामगिरीचे त्रिस्तरीय मूल्यमापन केले जाणार आहे, अशी माहिती भारतीय रायफल संघटनेच्या विश्वसनीय सूत्रांनी दिली. सलग दुसऱ्यांदा भारतीय नेमबाज ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेतून रिक्त हस्ते परतल्याने अब्जावधी देशवासियांचा अपेक्षाभंग केला. भारताच्या 15 सदस्यीय नेमबाजी संघाच्या अपयशाची कारणमीमांसा करण्यासाठीच हे पाऊल उचलण्यात आले आहे.
नेमबाज, मार्गदर्शक आणि संघटनेचे पदाधिकारी अशा 3 स्तरांवर कामगिरीचे मूल्यमापन होणार आहे। यात अध्यक्ष रणिंदर सिंग यांच्यासह कार्यकारिणी समितीचा योग्यता असलेला त्रयस्थ व्यक्तीकडून आढावा घेतला जाईल, कारण ऑलिम्पिक स्पर्धेची तयारी करताना संघटना कुठे कमी पडली हे सुद्धा समजून घेणे महत्त्वाचे असेल, असे सूत्रांनी सांगितले। याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले। धन्यवाद।